आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पट्टण कोडोलीत वन्य प्राण्यांचा हल्ला, 5 बकऱ्यांचा बळी, 80,000चे नुकसान। पट्टण कोडोली तालुका हातकणंगले येथील रामण्णा मळ्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 5 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या हल्ल्यात 2 शेळ्या, 2 पालवी, 1 बकरी असा एकूण 5 बकऱ्यांचा समावेश असून अंदाजे 80,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। ही घटना दिनांक 1/7/2025 रोजी सकाळी 9च्या सुमारास घडली। रामण्णा मळ्यातील शेडमध्ये बकऱ्या बांधलेल्या असताना रामण्णा म्हशीचे दूध घालण्यासाठी घरात गेले होते। यावेळी अचानक वन्य प्राण्यांनी शेडमध्ये शिरून बकऱ्यांवर हल्ला चढवला। हल्ल्यात 5ही बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी मोडशिंगेचे वन अधिकारी संजय कांबळे तसेच पट्टण कोडोली येथील जनावरांचे वैद्य कुलकर्णी मॅडम यांनी भेट देऊन पंचनामा केला। वन्य प्राणी नेमका कोणता होता याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाही। SM मराठी न्यूज प्रतिनिधी संभाजी भालबर। रामण्णांचा मळा आहे। सकाळी मी 9 वाजता धार काढून गेलो। धार काढून घेऊन म्हणजे बाहेर सोडून गेलो होतो मी। पर दूध धार काढून दूध घालून येऊपर्यंत ही 500 शेड मारून टाकली होती। येऊपर्यंत काय नव्हतं ते मारून टाकली होती। मी आल्यानंतर बघितल्यानंतर मग जाऊन वन खात्याला सांगून तिने येऊन पंचनामा करून तिने बघून गेलं। पंचनामा तिने केला आहे। सरासरी 5 शेडाचं नुकसान एक 80,000 ते 90,000 रुपये आहे। SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।